गेले 5 महिन्यापासूनचा मराठा समाज लढत असलेला लढा अखेर पूर्ण झालाय। शासनाने शासकीय अध्यादेश काढत मराठ्यांच्या सरसकट मागण्या पूर्ण केल्यात। त्यामुळे आज राज्यात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाकेबाजी करून जल्लोष साजरा केला। यावेळी कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी केली। राजेश क्षीरसागर यांनी स्वतःच्या हाताने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना साखरपेढे वाटत आनंद उत्सव साजरा केला। यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, किशोर घाटगे, निलेश अंगारे, तुकाराम साळुंखे, संजय पाटील, अंकुश नेपानेकर व शिवसेना शिंदे गटाच्या महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशातील तमाम मराठा समाजाच्या दृष्टीनं आजचा एक ऐतिहासिक निर्णय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। 54 लाख नोंदी कुणबी समाजाच्या या शासनानं हुडकून काढत आज सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षणाची प्रमाणपत्र देण्याचा शासनानं त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। ज्या पद्धतीनं जरांगे पाटील नेहमी म्हणायचे की मराठा समाजाला न्याय हे एकनाथ शिंदेच देणार, त्या सत्यात उतरवलेलं आहे। मराठा समाजावरचे यापूर्वीचे सर्व आंदोलनातले आरक्षणाच्या आंदोलनातले गुन्हे पाठीमागे घ्यायचं शासनाने ठरलेलं आहे आणि त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देखील न्याय देण्याचं ठरलेलं आहे आणि याचबरोबर इतर समाजातील नागरिकांना कोणता धक्का न लावता अशा पद्धतीनं मराठा समाजाला न्याय देण्याचं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घालून जे काम त्यांनी केलं होतं ते आज करून दाखवलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचं तमाम मराठी माणसाच्या वतीने या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो। एक लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट आपण सकारात्मक घेतली पाहिजे। पुढं काय होणार आहे आणि मराठा समाजाला परत काय अडचण येणार आहे त्यासाठी सरकार खंबीर आहे। एक लक्षात घेतलं पाहिजे की क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये देखील अत्यंत संयमी आणि अत्यंत सावध आणि अत्यंत मराठा समाजाला पूरक अशी भूमिका या शासनानं मांडलेली आहे। त्याचबरोबर 54 लाख नोंदी कुणबी समाजाच्या मराठा शासनानं त्या ठिकाणी समितीनं शोधून काढलेले आहे आणि त्याचबरोबर सर्व समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं असताना अनेक विधितज्ञ काही म्हणत असतील तर आमच्याकडे देखील विधितज्ञ आहेत। मराठा समाजाला आरक्षण टिकणारं हे आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि हे दिलेलं आहे। आता आरक्षण आम्ही जाहीर केलं नाही आहे, पण कुणबी ज्यांची दाखले मिळालेले आहेत त्यांना प्रमाणपत्र म्हणजे हे पूर्वीचाच नियम आहे। या नवीन काय आम्ही केलेलं आहे, फक्त हा इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीने शासनानं निर्णय आज दिलेला आहे आणि याला काही विधितज्ञांचं किंवा इतर काही अडचण असण्याचं काही कारण नाही। त्यामुळे आजचा जो निर्णय झालेला आहे हा पूर्ण कायद्याचा अभ्यास करून झालेला आहे। पुढच्या काळामध्ये याला कोणताही धोका नसेल असं माझं मत आहे।